शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। काल शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवरील आंदोलकांची घेतली होती भेट। पवार मोदी भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। लाठीचार्ज नंतर सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक जंतर मंतरवर ठाण मांडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम। जंतर मंतरवर रात्रभर पावसात आंदोलकांचा ठिय्या। पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस। सलग तिसऱ्या दिवशी अधिवेशन सुरू होताच लोकसभा राज्यसभेचं कामकाज तहकूब। नीट पेपर फुटी विरोधात विरोधक आक्रमक होताच दुपारी 12 पर्यंत कामकाज स्थगित। तरुणाईवर अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक। संसदेमध्ये काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध। केंद्र सरकार विरोधात विरोधक आक्रमक। काल रात्री उद्धव ठाकरेंनी घेतली जंतर मंतरवरील आंदोलकांची भेट। एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदला, उद्धव ठाकरेंचं आवाहन। विरोधकांच्या आवाजानं पुन्हा एकदा दिल्ली दणाणली। राहुल गांधी प्रियंका गांधींचं रात्री पंतप्रधान निवासाजवळ आंदोलन। आंदोलनावेळी पोलिसांनी राहुल गांधींसह विरोधकांना घेतलं ताब्यात। तब्बल 3 तासांनंतर राहुल गांधींची सुटका। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका। विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर एक्स पोस्ट करत धर्मेंद्र प्रधानांचा राहुल गांधींवर निशाणा। वंचित बहुजन आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। दिल्लीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा करणार निषेध। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचीही करणार मागणी। मनोज जरांगेंचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। जरांगे पाटील थोड्याच वेळात जंतर मंतरवर पोहोचणार। आंदोलक विद्यार्थ्यांची घेणार भेट। शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। खासदारांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंचं आव्हान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस। वारीत साजरा करणार वाढदिवस। वेळापूरमधून मुख्यमंत्री वारकऱ्यांसोबत माऊलींच्या पालखीत पायी होणार सहभागी। अजित पवारांच्या निधनानंतर आज पहिली जयंती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मध्यरात्री 12 वाजता अजितदादांना वाहिली आदरांजली। चिरंजीव जय पवार आणि सुनबाई ऋतुजा पवारांसह घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन। आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी होणार जाहीर। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुती सरकारची अनोखी श्रद्धांजली। 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार 36,585 कोटींचा लाभ। मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची संततधार। मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता। राम मंदिरातील चोरीनेही विचलित होत नाही, त्यांना कशाचीच लाज उरलेली नाही। राम मंदिर दानचोरी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ताशेरे। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची न्यायालयाची सूचना।